राम मंदिराला देखील गळती लागली, रामाचं मंदिरही गळायला लागलं. खरं नाही ना, मग खोटंच असेल ते. हे नवे पाहुणे येऊन बसलेले, हे कोपऱ्यात आणि हे इकडं. त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले, परत गेलेले आहेत. देवेंद्रजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पक्ष फोडण्याशिवाय दुसरा काही उद्योग महाराष्ट्रात झाला नाही. आमचं राज्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालं आणि आमच्या पहिल्या 8त गुजरात नव्हतं, ते एकदम 5व्या क्रमांकाला जाऊन बसलं. अध्यक्ष महोदय, किती रामाला सोडला बघा. फैजाबाद फैजाबाद मध्ये आहे, पण आम्ही अयोध्या म्हणतोय, तेही त्यांना आवडत नाही. तर अध्यक्ष महोदय, सरकारने काय केलं, काय करत आहे याचा डंका पिटवण्याच्या पलीकडे काही फार विशेष राज्यपालांच्या भाषणात आम्हाला काही दिसत नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्यात आमच्या मते आम्ही हेच करतोय, आम्ही ते करतोय, याच्या पलीकडे काही विशेष दिसलं नाही. अर्थात अध्यक्ष महोदय, राज्यघटनेमध्ये काय लिहिलंय आणि कलम 176 भारतीय राज्यघटनेत आहे, त्याच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे याचा आणि राज्यपालांच्या भाषणाचा आम्हाला कुठं संबंध दिसला नाही. अध्यक्ष महोदय, राज्यघटनेचं या लोकांचं काही देणं घेणं नाही. किंबहुना हे राज्यघटना बदलण्यासाठीच आम्हाला सत्ता पाहिजे अशी भाषणं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत यांनी केली. आणि अध्यक्ष महोदय, आज राज्यघटना बदलण्याची यांची भाषा काय आजची नाही. स्वातंत्र्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना ज्यावेळी तयार करायला सुरुवात केली, मांडली, अगदी तिरंग्याच्या साठी देखील काय भूमिका या सर्वांची आहे हे भारतानं यापूर्वी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राज्यघटनेची बदलण्याची भाषा, अलीकडच्या काळात एक खासदार म्हटले, निवडणुकीतही अनेक उमेदवार समोरच्या पार्टीचे भाषण करायचे देशभर, की आम्हाला 400च्या पार जायचंय. आणि 400च्या पार का जायचंय, तर आम्हाला घटना बदलायची. अध्यक्ष महोदय, मला यांना हे विचारायचंय की त्या संविधानाच्या जोरावर तुम्ही सत्ता मिळवली, ती संविधान बदलण्याची इच्छा का झाली? कोणत्या तरतुदी संविधानातल्या अशा आहेत की यांना मानवत नाहीत किंवा अडचणीच्या होतात? आणि त्यामुळं हे कधीतरी स्पष्ट होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनीही भारताला नव्या संविधानाची गरज आहे असं नमूद केलेलं होतं. त्यामुळे कसं आहे की एखादा खडा टाकून बघायचा, पचला तर पचला, नाहीतर मग हळूच माघार घ्यायची, ही यांची जुनी सवय.